मी फक्त 11 रुपयांची साखर विकत घेतली कारण सांगते ना घाई काय. हाय, मी चिन्मयी आणि आज आहे ब्लॉग 3 डे 3, जिथे मी करणारे खूप साऱ्या चुका आणि त्यातून शिकणारे. घरात साखर संपल्यापासून मी त्याचा फायदा घेत एवढ्याच साखर आणायची नाही असं ठरवलं होतं. पण खाली किराणा आणायला गेले आणि राहवलंच नाही. मग म्हटलं जास्त नको, ½ किलो साखर घेते. किंमत 11 रुपये ऐकून दुकानदाराकडे रिचेक केलं, कारण सवयच नाही ना 11 रुपयाची साखर आणायची. आपण जे वाईट ते वाईटच. आय अग्री, चहा कमी करायला हवा, हे खरंय. माझं हे ऑन ऑफ चालू राहतं. काही वेळा जमतं, काही वेळा फसतं. एनिवेज, तर काल गतहारी साजरी केली. लहानपणी आई म्हणायची छान दिवे लावशील हा मोठी झाल्यावर. आय गेस मी थोडं लिटरली घेतलं आणि चुकीच्या दिवशी दिवा लावला. आज दिवे लावायचेत आणि ते पण 2. म्हणून आई म्हणते लक्ष दे ग, लक्ष दे. म्हणून लक्ष देऊन आजचं वर्कशॉप मात्र नीट केलं. बाकी सगळं आवरून झोपण्याची तयारी केली आणि हे जे काही प्रोडक्ट माझा नवरा घेऊन आलाय ना, त्याचा डेमो तर बनतोच. तुम्हाला हवं असेल तर लिंक अशी कमेंट करा. आणि मग नेहमीप्रमाणे चेहरा क्लीन करून कोरडा करून स्किन केअर रुटीन पार पाडलं. ॲटॉमिक हॅबिटची काही पानं वाचली आणि झोपले. आजचा लेसन: स्वतःचा संयम म्हणजेच पेशन्सवर काम करायची गरज आहे. उद्याच्या ब्लॉगसाठी चिन्मयी राजला फॉलो करा आणि खूप प्रेम फ्रॉम मी टू यू.